तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या पिकांची ई-पीक पाहणी करतो. ई-पीक पाहणी केल्याच्यानंतर आपण जी काही पिके लावलेली असतील आपल्या शेतामध्ये, त्यांची माहिती आपण या ॲपमध्ये भरतो. तर ॲपमध्ये माहिती भरल्याच्यानंतर आपणास पिकांची माहिती पहा या ऑप्शनमध्ये आपण जी काही पिके लागवड केलेली आहे, पिकांची माहिती भरलेली आहे, ही आपणास 48 तासाच्या आत याची आपण दुरुस्ती करू शकतात किंवा हे जे काही पीक आहे, हे यामधून नष्ट करू शकतात. तर आपल्याकडून बाय चान्स एखाद्या वेळेस सोयाबीनच्या जागी मूग झालं किंवा मुगाच्या जागी अन्य एखादं पीक झालं, तर येथे दुरुस्ती करा नावाचे ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळते. तर यामध्ये आपण परत आपली जी काही पीक पाहणी आहे, या पीक पाहणीमध्ये काही माहिती सुधारायची असेल, तर ती माहिती आपण यामध्ये सुधारून घेऊ शकतात. तर मित्रांनो, यामध्ये पीक पाहणी करता वेळेस यामध्ये बऱ्याच जणांकडून चुका झालेल्या आहे, की पीक पाहणीची जी काही डेट आहे, ही डेट काहींनी या महिन्यातलीच टाकलेली आहे, काहींनी पाठीमागील महिन्यातली टाकलेली असेल. तर डेटमध्ये बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम यामध्ये झालेला आहे. तर अशांनी यामध्ये घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण की मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपला जो काही सातबारा आहे, हा सातबारा जर आपण काढला, तर आपण इथे खाली पाहू शकतात, की आपण जी काही पिके लागवड केलेली आहे, पीक पाहणी केलेली आहे, तर त्याची तारीख आपणास सातबाऱ्यावर पाहायला मिळणार नाही. तर आपण जी काही पिके लावलेली आहे, ती पिके आपणास त्यामध्ये दाखवली जातील. तर तारीख यामध्ये दाखवली जाणार नाही. फक्त वर्षामध्ये आपणास ते वर्ष येथे दाखवले जाईल. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, जलसिंचनाच्या साधनामध्ये आपण आपल्या जर शेतामध्ये बोरवेल, विहीर असेल, तर ते नोंदवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, मी एका शेतकऱ्याची ई-पीक पाहणी केलेली आहे ऑफलाईन पद्धतीने. ऑफलाईन पद्धतीने कसे, की रेंजमध्ये असताना संध्याकाळी त्या शेतकऱ्याचे रजिस्ट्रेशन त्यामध्ये केलेले आहे. रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर आपण ऑफलाईन पीक पाहणी करू शकतात शेतामध्ये जाऊन. ज्यावेळेस आपण नेट कनेक्टिव्हिटीमध्ये येता, त्यावेळेस आपणास ती जी काही माहिती आहे, ती माहिती ही अपलोड करावी लागते. तर आपण खाली रेड कलरमध्ये माहिती पाहू शकतात, की इंटरनेट कनेक्ट अभावी माहिती अपलोड झालेली नाही. कृपया अपलोड बटन दाबून माहिती अपलोड करावी. तर आपणास ही जी काही माहिती आहे, ही माहिती आपण अपलोड करू शकतात. तर यासाठी आपणास इंटरनेट असणे हे आवश्यक आहे. तर इथे अपलोड नावाचे ऑप्शन आहे. अपलोड या बटनावर आपणास क्लिक करायचे आहे. तर कधी-कधी काय होतं, की रेंजचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे आपली माहिती यामध्ये अपलोड होत नाही. तर इथे काय सूचना आलेली आहे, माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. ठीक आहे. तर पीक माहिती मिळवा याच्यावर इथे क्लिक करून पाहतो, तर माहिती प्राप्त झाली आहे. ठीक आहे. तर आता मी परत त्याच्यावर क्लिक करतो अपलोड या बटनावर. तर आपण इथे पाहू शकता सूचना कोणतीही ऑफलाईन माहिती आढळली नाही. ठीक आहे. तर यानंतर मित्रांनो आपणास एक काम करायचे आहे. आपण ई-पीक पाहणी केल्याच्या नंतर आपणास येथे गावाचे खातेदारांची पीक पाहणी याच्यामध्ये क्लिक करून पाहायचे आहे. हे क्लिक केल्याच्या नंतर शेतकऱ्यांची नावे आपणास यामध्ये दाखवली जातील आपल्या गावातील. तर यामध्ये कोणाकोणाची पीक पाहणी झालेली आहे. तर हिरव्या बॉक्समध्ये आपण पाहू शकतात, की ज्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे, त्यांची हिरव्या बॉक्समध्ये अशा प्रकारे आपणास ती माहिती दाखवली जाईल आणि ज्यांनी ई-पीक पाहणी केलेली नाही, ती अशी ब्लँक नावे दाखवली जातील. तर हिरव्या कलरच्या पुढेच आपणास येथे डोळ्यासारखा एक आयकॉन दिसतो. आपणास याच्यावर क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपण मित्रांनो पाहू शकतात, की आपण जी काही ई-पीक पाहणी केलेली आहे, आपण जी काही पिकांची नोंद यामध्ये केलेली आहे, त्याची माहिती आपणास यामध्ये दाखवली जाणार आहे. तर ई-पीक पाहणी केल्याच्यानंतर, माहिती अपलोड केल्याच्यानंतर आपणास गावाचे खातेदारांची पीक पाहणी याच्यामध्ये क्लिक करून आपली पीक पाहणी झालेली आहे की नाही, ते अशा प्रकारे एकदा चेक करून पाहायचे आहे.